महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या एक अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षामध्ये बंड करून सत्तांतराचा नवा डाव टाकलेला आहे. एकनाथ शिंदे हे सध्या शिवसेना आमदार आणि अपक्ष आमदारांसह गुवाहाटी येथे आहेत आणि गुवाहाटीमधून राज्याच्या राजकारणाला नवी कलाटणी देऊ पाहत आहेत. या सर्व परिस्थितीमध्ये हा जो सत्तांतरणाचा सर्व सारेपाट आहे त्याच्यामध्ये कसे बदल होणार आहेत आणि हे बदल होत असताना त्यामध्ये अनेक तांत्रिक बाजू आहेत की ज्यामुळे पुढे काय घडामोडी होतील हे राज्यातील जनतेला पाहणं किंवा समजणं फार आवश्यक आहे. आपल्यासोबत महाराष्ट्र विधानमंडळाचे माजी प्रधान सचिव अनंत कळसेसाहेब आहेत की ज्यांनी असा घटनाक्रम आपल्या पूर्ण प्रशासकीय कारकिर्दीत पाहिला आहे, किंबहुना त्यांचा या विषयातला अभ्यास सर्वश्रुत आहे. आपण त्यांच्याचकडून ह्या सगळ्या घडामोडींची माहिती घेऊ. कळसेसाहेब, आपलं पुढारीमध्ये स्वागत आहे. स्वागत, धन्यवाद. मला एक सांगा की आता एकनाथ शिंदे यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडं 37 आमदारांचं एक पत्र समर्थनाचं शिवसेनेच्या दिलेलं आहे आणि त्यांनी आपणच गटनेते आहोत किंवा आपलाच पक्षप्रतोद आपल्या गटाचा हाच खरा शिवसेनेचा पक्षप्रतोद आहे असं सांगितलं आहे. तर या संदर्भात आपल्याला काय वाटतं, ही जी फिगर आहे आणि याच्यात पुढच्या घडामोडी कशा होऊ शकतात? नाही, यामध्ये एक सत्य आहे की शिंदे गटाने त्यांच्याकडे जे 37 सदस्य आहे ते पत्र सादर केलेलं आहे. हे आहे आता याच्यामध्ये उपाध्यक्ष, माननीय उपाध्यक्ष या सर्व सदस्यांच्या सह्यांची पडताळणी करून या गटाला मान्यता द्यावी किंवा कसे याचा विचार करतील. पण बेसिकली कुठल्याही पक्ष किंवा गटाला मान्यता देण्यासाठी इलेक्शन कमिशनला फायनल अथॉरिटी आहे आणि यामध्ये मी आत्ताच बघत होतो इलेक्शन सिम्बॉल्स रिझर्वेशन अँड अलॉटमेंट ऑर्डर 1968 हा ऑर्डर आहे. याप्रमाणे माननीय निवडणूक आयोग, दिल्लीचा निवडणूक आयोग याच्यामध्ये काही क्रायटेरिया आहे. त्या निकष पूर्ण केल्यानंतर त्या पक्षाला किंवा त्या गटाला रिजनल पक्ष किंवा स्टेट लेव्हलचा पक्ष किंवा नॅशनल लेव्हलचा पक्ष अशा प्रकारे ते मान्यता देतात. त्याच्यामुळे उपाध्यक्षांच्या गटाला मान्यता देण्याला लिगली कितपत महत्त्व आहे याबद्दल मला थोडंसं अधिक तपासणी करावी लागेल. यावर हायकोर्ट, सुप्रीम कोर्टाचे काही निर्णय आहे का ते बघावं लागेल. पण बेसिकली माझ्या मते आधी त्यांनी इलेक्शन कमिशनकडे जाऊन या आपल्या गट किंवा पक्ष जे काही असेल त्यांना मान्यता घेणं अत्यंत आवश्यक आहे. पण त्याच्यासाठी त्यांना ही स्प्लिट जी पक्षामध्ये झालेली आहे, शिवसेना हा मूळचा पक्ष असं त्यांचं मत आहे, तर ही स्प्लिट सिद्ध करावी लागेल. कारण ती व्हर्टिकल स्प्लिट असते, त्यामध्ये ग्रामपातळीपासून जिल्हा पातळी, नॅशनल लेव्हल किंवा स्टेट लेव्हलपर्यंत ही फूट पडलेली आहे ऑर्गनायझेशनमध्ये. हे दाखवणं किंवा सिद्ध करणं हे बंधनकारक असेल त्यांच्यावर. ऑफकोर्स ही फार लेंग्दी प्रोसेस आहे. कमिशनकडे जाणं, हे सिद्ध करणं वगैरे त्याला वेळ लागण्याची शक्यता आहे. पण दरम्यान त्यांच्याकडे जो ऑप्शन आहे त्यांनी तो स्वीकारला असून माननीय उपाध्यक्षांकडे पत्र दिलेलं आहे. साहेब, याच्यामध्ये एक 2 प्रश्न निर्माण झालेले आहेत. एक तर सभागृहातली परिस्थिती की सभागृहात त्यांना शिवसेनेचा वेगळा गट किंवा स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळणार का, आणि दुसरी परिस्थिती ही सभागृहाच्या बाहेरची, म्हणजे शिवसेना पक्ष म्हणजे नक्की कोणता, की तो एकनाथ शिंदेंबरोबर गेलेला पक्ष आहे की मूळ उद्धव ठाकरे यांच्याबरोबर गेलेला पक्ष आहे. तर सभागृहातली परिस्थितीचा परिणाम पक्षाच्या बाहेर पक्ष मूळ कोणाचा याच्यावर देखील होईल? नाही, मूळ पक्ष कोणाचा आहे ही ठरवण्याची संपूर्ण अधिकार इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा आहे. ते चिन्हाचा प्रश्न आहे, ते चिन्ह गोठवायचं की त्या या गटाला द्यायचं की त्या गटाला द्यायचं, हा संपूर्ण त्यांच्या अखत्यारीतील प्रश्न आहे. हां, सभागृहाचा जो प्रश्न आहे तो मात्र माननीय उपाध्यक्ष सोडवू शकतात किंवा ते गटाला मान्यता देऊ शकतात, त्यांना वेगळ्या सीट्स अलॉट करून घेऊ शकतात सभागृहामध्ये. तर उपाध्यक्ष त्याच्यावर साधक बाधक निश्चितच निर्णय घेतील. एक प्रश्न असा उपस्थित केला जात आहे की महाराष्ट्र विधानसभेला सध्या अध्यक्ष नाही आहेत आणि सध्या उपाध्यक्षांच्या अखत्यारीत कारभार सुरू आहे. तर अशी एक शंका उपस्थित घेतली जाते की अध्यक्षांचे अधिकार किंवा त्यांच्या सगळ्या पॉवर त्या उपाध्यक्षांना आहेत का आणि ते निर्णय घ्यायला सक्षम आहेत का सध्या? यामध्ये आर्टिकल 180 जे संविधानाचं आहे त्याचं आपण जरी प्लेन रिडिंग केलं
तरी आपल्याला स्पष्ट होते की अध्यक्षांची जेव्हा पद व्हेकंट असतं किंवा अध्यक्ष काही कारणाने अनुपस्थित असतात, त्यावेळेस हे संपूर्ण अधिकार माननीय उपाध्यक्षांकडे येतात आणि उपाध्यक्ष ते अधिकार वापरण्यासाठी सक्षम आहे. त्याच्यामुळे त्यांना सर्वच अधिकार आहे, म्हणजे इन्क्लुडिंग अँटी डिफेक्शन लॉमध्ये निर्णय घेण्याचे किंवा सभागृहाचे संपूर्ण अधिकार माननीय उपाध्यक्षांकडे आहे, असं प्रायमा फेसी संविधान वाचल्यानंतर तरी स्पष्ट होतं. साहेब, एक दुसरा एक मुद्दा आहे की एकनाथ शिंदे यांनी 55 पैकी 37 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र दिलेलं आहे. आमदारांच्या स्वाक्षऱ्या त्याच्यावरती आहेत. एका अर्थाने 2/3 पाठिंब्याची अट त्यांनी पूर्ण केली आहे. कायद्यामध्ये तरतुदीनुसार आता तो गट हा स्वतंत्र गट बनायला संख्याबळाच्या आधारावर सक्षम आहे का? यामध्ये तरतुदी अशा आहेत की आपलं 10वी जी अनुसूची आहे, पक्षांतर विरोधी कायद्याची 10वी अनुसूची संविधानामध्ये आहे. त्यामध्ये आता मर्जर म्हणजे एखाद्या पक्षात विलिनीकरण करणं अशी तरतूद त्यामध्ये आहे. 2/3 जर मूळ पक्षात फूट पडली आणि ती फूट जर सिद्ध झाली तर त्याचा अपशूट म्हणून, त्याचा पुढील परिणाम म्हणून मूळ जे विधिमंडळ पक्षांमध्ये 2/3 सदस्य जर वेगळे झाले तर ते वेगळ्या पक्ष स्थापन करून ते दुसऱ्या कोणत्या तरी पक्षात विलीन होऊ शकतात, अशी तरतूद आहे. ते मर्जरची तरतूद आहे, म्हणजे विलिनीकरणाची तरतूद आहे. आणि उरलेला 1/3 पक्ष त्यांना वेगळा राहायचं असेल तर तो वेगळा राहू शकतो. पण त्यांना विलिनीकरण करावं लागेल, म्हणजे काहीतरी पक्ष स्थापन करून वेगळा, त्याच्यामध्ये आमचा गट विलीन झाला असं निश्चित दाखवावं लागेल. असं ते संविधानाच्या 10व्या अनुसूचीच्या पॅरा 4चं जर रिडिंग केलं तर याहून हा स्पष्ट होतं असं मला वाटतं. यामध्ये संख्याबळाचा आकडा एकनाथ शिंदेंनी गाठला आहे, परंतु आपण म्हटल्याप्रमाणे उपाध्यक्षांचं मत हे सर्वात महत्त्वाचं आहे किंवा त्यांनी मान्यता देणं महत्त्वाचं आहे. उपाध्यक्षांनी आत्ता अशी भूमिका घेतली की त्यांनी जरी पत्र दिलेलं असलं तरी त्या केलेल्या स्वाक्षऱ्या या खऱ्या आहेत का खोट्या आहेत, त्यांच्या मान्यतेने दिल्या आहेत का दबाव आणून दिल्या, तर या संदर्भात मी शहानिशा करेन. तर याच्यामध्ये नेमकं प्रोव्हिजन काय आहेत की आता बघा, याच्यामध्ये 1976मध्ये घटना दुरुस्ती केलेली गेली होती. एखाद्या विधानसभा सदस्यांनी राजीनामा दिला असेल तर त्या राजीनाम्याची छाननी करण्याची, खात्री करून घेण्याचे अधिकार हे माननीय अध्यक्षांना दिलेले होते. कारण आपल्याला कल्पना आहे की त्यावेळेस जे अजूनही घटना आहे ते काही मी आता फार कोट करत नाही त्याच्यावर, पण ही खात्री करून घेण्याचे अधिकार त्याच धर्तीवर कदाचित उपाध्यक्षांनी हा निर्णय घेतला असावा. ह्या ज्या सह्या केलेल्या आहेत या गटात सामील होण्याच्या वगैरे, त्या सह्याची मी खात्री करून घेईल, त्या सदस्यांना बोलवून त्याची तपासणी करून घेईल, त्यांच्याशी चर्चा करेल, त्यांची खात्री झाल्यानंतर ते त्यावर निर्णय देतील. हा निर्णय घटनेशी सुसंगत आहे आणि अगदी संविधानाच्या तरतुदीप्रमाणे आहे. आपली खूप पूर्ण प्रशासकीय कारकीर्द ही महाराष्ट्राच्या विधानमंडळात गेलेली आहे आणि ते काम करत असताना आपल्यासमोर असे अनेक प्रसंग आले असेल किंवा इतिहासात अशी झालेली बंड आणि त्याचं सभागृहात आपणही कामकाज पाहिलं असेल किंवा त्याच्यामधल्या घटनांचे आपण साक्षीदार आहात. तर या मागच्या इतिहासात अशा काय घटना आपण अनुभवल्या आहेत आणि त्याचा परिणाम साधारणतः काय झालेला आहे? आपल्याला फार जुनी घटना, म्हणजे मी आता 40 वर्षापूर्वी जॉईन झालो तेव्हा 78चं आपल्याला आदरणीय शरद पवार साहेबांनी पुलोदचं गव्हर्नमेंट आपल्याला आठवत असेल, त्यावेळेसुद्धा काँग्रेसमध्ये त्याच्यात फूट पडून एक गट आपला जनता पार्टीसोबत गेला होता आणि त्याचं गव्हर्नमेंट, आपलं पुलोदचं गव्हर्नमेंट स्थापन झालं होतं. ही एक ताजी घटना आहे. त्यानं ताजी म्हणजे एक अत्यंत म्हणजे नावाजलेली घटना आहे, ही सगळ्यांनाच माहिती आहे. त्यानंतर 91मध्ये मला वाटतं राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे पक्ष, दोन्ही पक्ष वेगळे झाले होते. त्यावेळेसही काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली होती आणि दोन्ही पक्षांना वेगळं चिन्ह वगैरे, चिन्ह नाही पण दोन्ही पक्षाला वेगवेगळे गट आणि त्यांच्या जागा वगैरे नेमून दिल्या होत्या. त्यानंतर आत्ताच शिवसेना पक्षातच भुजबळ साहेब 91 साली 1/3 म्हणजे 18 सदस्य घेऊन बाहेर पडले होते. त्यातल्या 18 सदस्यापैकी मग त्यावेळेस काहीतरी 6 सदस्य परत गेले, 12 राहिले. मग ते त्यांची फुटीला माननीय मधुकरराव चौधरी यांनी मान्यता दिली होती आणि ते गट हा फॉर्म झाला होता. पण त्यावेळेस ही मर्जरची तरतूद नव्हती. 1/3 सदस्य फुटू शकतात आणि त्याला मान्यता मिळू शकते अशी तरतूद होती. आणि त्यानंतर राणेसाहेब वगैरे हे सगळे आहेत आपल्याकडे, संपूर्ण लेटेस्ट उदाहरणं आहेत. अशा घटना महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात बऱ्याच घडलेल्या आहेत. हे काही नवीन नाही, पण या घटनेचं थोडंसं यावेळेस गांभीर्य जास्त वाटतं. कारण शिवसेना पक्षाचे बरेचसे म्हणजे 2/3पेक्षा जास्त सदस्य गेल्याची आपल्या
न्यूजवरून, टी व्ही न्यूजवरून वगैरे सगळं असं दिसतंय. त्यामुळे या 40 वर्षाच्या इतिहासामध्ये सगळ्यात मोठं बंड किंवा सगळ्यात मोठी फूट ही आपण पहिल्यांदा अनुभवतो काय? असं मला वाटतं पुलोदच्या घटनेनंतर ही सर्वात मोठी फूट असावी. कारण यात बरेचसे मूळ पक्षाचे, शिवसेना या मूळ पक्षाचे मेजॉरिटी सदस्य अशा दुसऱ्या गटाकडे गेलेले दिसत आहेत, अशा सकृतदर्शनी तरी दिसत आहेत. आता त्याच्यामध्ये उपाध्यक्षांनी खात्री केल्यानंतर कळेल ते त्याच्यामध्ये किती सदस्य आहे काय नाही वगैरे. पण हे मोठी फूट असल्याचं सकृतदर्शनी तरी दिसतं. आपण म्हटल्याप्रमाणे आता उपाध्यक्षांची भूमिका ही महत्त्वाची आहे, परंतु उपाध्यक्षांनी यामध्ये छाननी करणं किंवा स्वाक्षऱ्या निश्चित करणं किंवा तपासणं यासाठी जर वेळ घेतला किंबहुना काही विलंब झाला तर यामध्ये राज्यपालांना काही अधिकार आहेत का? ही जी काही आमदारांची परेड होते ती उपाध्यक्षांकडेच झाली पाहिजे का राज्यपालांनाही असे काही अधिकार आहेत? नाही, राज्यपालांचा यामध्ये काही रोल नाही आहे किंवा सभागृहाच्या अंतर्गत बाबीमध्ये राज्यपालांना काही विशेष म्हणजे त्यांचा रोलच नाही तसा. हा संपूर्ण अधिकार अध्यक्षाचा आहे आणि आता अध्यक्ष नसल्यामुळे उपाध्यक्षाचा आहे आणि तेच या प्रकरणी संपूर्ण निर्णय घेऊ शकतात. फक्त राज्यपाल महोदय त्यांना जर बहुमत सिद्ध करायचं असेल एखाद्या पक्षाला आणि त्या एखाद्या पक्षनेत्याने अशी मागणी केली माननीय राज्यपालांकडे की या पक्षाला बहुमत नाही, हे मायनॉरिटी गव्हर्नमेंट आहे, असं जर त्यांनी राज्यपालांच्या निदर्शनास आणलं आणि राज्यपालांची खात्री पटली माननीय राज्यपालांची तर ते सत्तारूढ पक्षाला बहुमत सिद्ध करायला सांगू शकतात. त्याच्यासाठी विशेष अधिवेशन बोलवावं लागतं. कारण एस आर बोम्मई या प्रसिद्ध सुप्रीम कोर्टाच्या खटल्याप्रमाणे सुप्रीम कोर्टाने हे स्पष्ट केले की फ्लोर टेस्ट घ्यायची तर ती परेड करून वगैरे नाही, ती सभागृहाच्या सदनातच झाली पाहिजे ती टेस्ट आणि तिथेच त्यांचं बहुमत सिद्ध झालं पाहिजे. अशा प्रकारे आता हे कायदासुद्धा त्याच्यात लागू झालेला आहे जजमेंटप्रमाणे, सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटप्रमाणे. त्यामुळे माननीय राज्यपाल विशेष अधिवेशन बोलावून त्याचं बहुमत सिद्ध करायला सांगू शकतात. आपण एक महत्त्वाची गोष्ट सांगितली की उपाध्यक्षांना जरी अधिकार असले तरी राज्यपाल हे सत्ताधारी पक्षाला फ्लोर टेस्ट किंवा सभागृहात आपलं बहुमत सिद्ध करायला सांगू शकतात. एकनाथ शिंदे यांच्या गटाने राज्यपालांना देखील एक पत्र पाठवलं आहे की जे 37 आमदारांच्या पाठिंब्याचं, तर त्या अनुषंगाने काही असे आदेश किंवा सूचना राज्यपालांना देता येऊ शकतात. यामध्ये सर्वात मोठा जो विरोधी पक्ष आहे त्यांनी मुळात मागणी करायला पाहिजे की बाबा आम्हाला बहुमत आहे आणि आमचं कोलिजन आहे गव्हर्नमेंट या गटासोबत किंवा त्या आमचा पक्ष आणि तो गट, अशा प्रकारे त्यांनीसुद्धा बहुमताचा दावा केला पाहिजे आणि तो दावासुद्धा लेखी केला पाहिजे, संपूर्ण सदस्यांच्या स्वाक्षरीनिशी गेल्या पाहिजे आणि राज्यपालांची अशी खात्री पटली की या कोलिजनला जो आहे एक कोलिजन गव्हर्नमेंट केलेल्या पार्टनर्स किंवा आघाडी जी केलेली आहे त्यांना बहुमत आहे, तर माननीय राज्यपाल निश्चितच आत्ता जे सध्याचं जे गव्हर्नमेंट आहे त्यांना बहुमत सिद्ध करायला सांगेल आणि बहुमत सिद्ध करू शकले नाही तर मग दुसऱ्या जे गटाला ते सत्ता स्थापनेसाठी बोलवू शकतात. याचा अर्थ राज्यपालांची यामध्ये भूमिका आहे किंवा राज्यपाल देखील यामध्ये सक्रिय होऊ शकतात. दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की मुख्य प्रतोद कोण याच्यावरून सुद्धा वाद सुरू झालेला आहे. म्हणजे आता सध्या शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू आहेत. एकनाथ शिंदे यांनी त्या ठिकाणी भरत गोगावले यांची नियुक्ती केली आहे आणि पक्षाच्या बैठकीला आमदार उपस्थित राहिले नाहीत म्हणून 12 आमदारांवर अपात्रतेची कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेने अजय चौधरी यांनी पत्राद्वारे केली आहे. तर सभागृहातल्या कामकाजासाठी व्हीप लागू होतो की पक्षाच्या बैठकीला आले नाही म्हणून सुद्धा आमदारकी रद्द होऊ शकते? व्हीपच्या बाबतीत हे अगदी स्पष्ट आहे. मला हा प्रश्न पूर्वी विचारण्यात आला होता, पण मी हाऊस ऑफ कॉमन्स, हाऊस ऑफ लॉर्डच्या प्रथा परंपरा आम्ही जेव्हा कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशनच्या माध्यमातून जेव्हा सगळ्या देशांना, युरोपियन देशांना भेटी दिल्या, त्यामध्ये एक स्पष्ट झालं आहे की व्हीप हा जो डिव्हाइस आहे किंवा प्रकार आहे हा फक्त सभागृहाच्या कामकाजापुरता, बैठकीपुरताच लागू होतो. पण यामध्ये या पिटिशनमध्ये असं मला दिसतं की पिटिशन 10व्या अनुसूची अंतर्गत दाखल केलेलं आहे आणि या 10व्या अनुसूची अंतर्गत एक पॅरा 2 मध्ये एक क्लॉज आहे, इफ एनी मेंबर हॅज व्हॉलंटरीली गिवन अप हिज मेंबरशिप ऑफ द पार्टी. एखाद्या सदस्याने स्वखुशीने आपलं सदस्यत्व सोडून दिलेलं असेल तर तो अपात्र होऊ शकतो. त्यामध्ये रवी नायक या खटल्याचा आधार या जजमेंटमध्ये घेतलेला दिसतो. कारण मला आठवतं की माननीय गुजराती साहेब जेव्हा अध्यक्ष होते
आणि विलासराव देशमुख साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा काही सदस्यांनी, अपक्ष नाही, काही सदस्यांनी माननीय राज्यपालांना पत्र दिलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की आम्ही या गव्हर्नमेंटचा पाठिंबा काढून घेत आहे. तेवढ्या पत्राचा आधार घेऊन माननीय गुजराती साहेबांनी त्यांना अपात्र ठरवलं होतं, कारण त्यांनी आधार रवी नाईक या खटल्याचा घेतला होता आणि व्हॉलंटरीली गिव्हिंग याचा अर्थ किंवा त्यांनी स्वेच्छेने सदस्यत्व सोडून दिलं असा असा अर्थ त्याच्यात लावला गेला होता, कारण सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटप्रमाणे. आणि तो त्यांना अपात्र केलं होतं आणि त्यांचे वोटिंग राईट मग त्या अर्थाने गेले होते. आणि हा निर्णय जो आहे गुजराती साहेबांचा, तो निर्णय इव्हन हायकोर्टाने सुद्धा अपेल्ड केला होता. त्याच धर्तीवर कदाचित ही पिटिशन फाईल केलेली दिसते आणि याच्यावर निर्णय आता माननीय उपाध्यक्ष वगैरे घेतील. म्हणजे सभागृहाच्या बाहेर आमदार बैठकीला उपस्थित नाही राहिले तरी देखील त्यांच्यावरती अपात्रतेची कारवाई होऊ शकते. नाही, यामध्ये ते पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहिले नाही यावरून इन्फरन्स फक्त काढता येईल, पण आता त्याच्या पुढचं ते कितपत याच्यात टिकेल वगैरे, पण तो ग्राउंड आहे. पिटिशन देण्यासाठीचा एक बाजू त्यांची होऊ शकते. त्याच्यावर माननीय उपाध्यक्ष साधक बाधक चर्चा, विधिज्ञाशी चर्चा करून निर्णय घेतील. सुप्रीम कोर्ट, हायकोर्टाचे निर्णय बघतील. हा म्हणजे असा अगदी अत्यंत खोलात जाऊन विचार करण्यासारखा विषय आहे. त्यामुळे आत्ता सध्या तुर्त याच्यावर मत प्रदर्शन करणं तेही योग्य होणार नाही, कारण तो सबज्युडिस जरी कोर्टाच्या अखत्यारीतला नसला तरी माननीय उपाध्यक्ष ही इट्स अ क्वाझी अथॉरिटी, म्हणजे अर्ध न्यायिक प्रक्रियेचा भाग आहे. ते त्यांच्या विचारार्थ हा विषय असल्यामुळे याच्यावर मी काही असं मत व्यक्त करू शकतो. एक शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे की एकनाथ शिंदे यांच्याकडे त्यांना आवश्यक असलेली आमदारांची मॅजिक फिगर ही आलेली आहे आणि त्या आधारावर ते स्वतंत्र गट म्हणून किंवा कदाचित भाजपमध्ये मर्ज होण्यासाठी देखील पात्र ठरू शकतात का? आता यामध्ये त्यांना आधी गट म्हणून किंवा पक्ष म्हणून मान्यता घेणं अत्यंत आवश्यक आहे. ते दुसऱ्या गटाला शिवसेना म्हणून त्यांना मूळ पक्ष म्हणून त्यांनी दावा केलेला आहे, तर तसा तो पक्ष म्हणून आधी त्यांनी मान्यता घेतली पाहिजे इलेक्शन कमिशनची आणि किंवा माननीय उपाध्यक्षांनी त्यांना गट म्हणून मान्यता दिली पाहिजे. कारण पक्ष म्हणून मान्यता देण्याचे अधिकार हे संपूर्ण नॅशनल लेवल, स्टेट लेवल असे जे अधिकार आहे हे संपूर्ण भारतीय निवडणूक आयोगाचे आहेत. त्यामुळे ती प्रक्रिया त्यांना पुरी करावी लागेल. त्यानंतरच त्यांचं विलिनीकरण किंवा जे काय असेल किंवा वेगळा गट ठेवणं हे पॉसिबल होईल. गेले एक 3-4 दिवसापासून हे सत्तानाट्य राज्यामध्ये सुरू आहे. आपण ज्या पद्धतीने तांत्रिक बाजू सांगत आहात किंवा त्याच्या विविध तरतुदी सांगत आहात ते पाहता हा तिढा किती लांबेल किंवा साधारणतः याचा कालावधी काय असू शकतो? यामध्ये आता दोन बाजू आहे. एक, आता मला वाटतं आता न्यूजवरून असं दिसतंय की गव्हर्नमेंटला बहुमताच्या दिशेने आता हे कोलिजन चाललेलं आहे असं दिसतं आणि त्यांचं जर बहुमत सिद्ध झालं तर त्याला गव्हर्नमेंट फॉर्म करण्यासाठी मग माननीय राज्यपालांना बोलवावं लागेल आणि ही प्रक्रिया मग चालत राहील, गट पक्ष वगैरे वगैरे. कारण ही अगदी वेळखाऊ प्रक्रिया आहे, ही लवकरच पूर्ण होणार नाही. असे दोन भाग आहे. कुठला भाग त्याच्यामध्ये अंगीकारतात ते आता आपल्याला लवकरच दिसेल. म्हणजे राज्याच्या जनतेला हा सगळा तिढा मिटून एक स्थिर सरकार यायला किंवा परिस्थिती निवडायला अजून वाट पाहावी लागणार आहे. निश्चित वाट पाहावी लागणार. खूप खूप आपलं धन्यवाद. आपण पुढारीच्या दर्शकांसाठी आणि वाचकांसाठी देखील एक बहुमूल्य वेळ दिलेला आहे. आपले खूप खूप आभार.